ताईच्या लग्नाला नकार देऊन तू ताईचं कसं भलं करणार होती? तू नाही सांगणार ना? मी ताईला विचारते. ताई, तू गप्पा बस. ताई बाहेर ये. ताई, नक्की काय झालंय? आम्ही आतमध्ये असताना दीपून अमितरावांना नकार द्यायला का सांगितलं? बाय 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 बाय. कम्माल झाली हो, कम्माल झाली. तुमची ही पोरगी तोंड काळा करून आलीये. अहो, माझी मुलगी असती ना तर मी सरळ विहिरीत लोटली असती, नाहीतर मी स्वतः विहिरीत उडी मारून जीव दिला असता. देवा, ह्यांचे संस्कार फक्त दाखवायचे, बाकी मुली एक नंबरच्या चौचाल. काय दिवे लावलेत बघितलं? बघा क्या. रिक्षा, रिक्षा. दीपिका, मेहंदी काढलेल्या तुझ्या हातावर किती शोभून दिसतील नाही या बांगड्या. माझा इंद्रा त्याच्या हाताने तुझ्या हातात त्या बांगड्या घालल्या. आई, आई, आई. काही वेळेला कुठे गेली? इंद्रा, आता जोपर्यंत दीपिकाशी तुझ्या लग्नाचं बोलत नाही ना, तोपर्यंत मी काही तुझा फोन घेणार नाही. आता तुझ्या सासरकडूनच तुला फोन येईल. जावई बापू येताय ना? सत्तू काय झालं? शेजारी पण शोधलं पण नाही आहेत काकू. सत्तू तू नीट शोधलंस का? बस काय, अरे सगळीकडे पाहिलं कुठेच नाही आहेत काकू. इंदिरा,
इंदिरा काय झालं? सतू आईने दीपिका मॅडम साठी आणलेल्या साड्या आणि बांगड्या इथे नाही आहेत. म्हणजे काकू दीपिका मॅडम कडे? ताई खरं आहे. तू एकदा फक्त हे खरं नाही असं म्हण. मी काय करणार नाही. मी तुला रागावणार नाही. काय नाही करणार. फक्त एकदा म्हणे खोट आहे. ताई बोल. एरवी इतकी बडबड करत असतेस ना, मग आता बोल. सांग सांग बाबा काय विचारतायत ते बोल. ताई तू आज चल आपण. थांब. मी आज जायला परवानगी दिले. ताईला मी आज जायची परवानगी दिले का? दीपिका, केलेली पाप कधीतरी अशी वर येतात बर का. आणि काय हो देशपांडे मास्तर, तुम्ही काय असे मिळमिळीत बोलताय? तुम्हाला दिसत नाही का त्या फोटो मध्ये या सानिकाने लग्न केलंय, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. त्यात खरं खोटं काय करायचंय ते? ताई मला तुझ्या तोंडून खरं काय आहे ते ऐकायचंय. ताई मी काय विचारतोय? तुझ्या मौनाचा अर्थ मी हो असं घ्यायचाय? म्हणजे शेवटी त्या मवाल्याशी लग्न केलंस तू? हा? काय सांगता? म्हणजे हिने त्या मवाल्याशी लग्न केलं? म्हणजे देशपांडे सरांच्या संस्कारी मुलीनं चक्क मवाल्याशी लग्न केलं? कोमालबाई, म्हणजे लग्न करून ही इथंच राहत होती का? का बरं? लक्षात येते का तुमच्या? ही सानिका ना आधीच शेण खाऊन बसली होती, म्हणून त्या मुलाला नकार द्यायला सांगत होती. आणि हिला फूस लावणारी ही तुमची दीपिका. देशपांडे मास्तर, तुमच्या दोन्ही मुली हाताबाहेर गेल्या. बाबा, तुम्ही शांत व्हा. जे व्हायचं ते होऊन गेलंय आता. तुम्ही तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. तुम्ही शांत व्हा ना. घ्या, व्हायचं ते होऊन गेलं आणि ते विसरा. म्हणजे मुलगी बेताल वागते आणि आई त्याच्यावरती पांघरून घालते. कमाल आहे बाई. मी म्हणते हीच का होई ती आईची शिकवण? आई बास आता बास. नाहीतर काय, मारशील मला? अगं उद्या सगळं जग तोंडात शेण घालेल, तेव्हा काय करशील? एकीकडे मुलगी मवाल्याचा हात धरून पळून जाते आणि दुसरीकडे हे देशपांडे मास्तर संस्काराचे आणि तत्वाचे धडे देत फिरतात. वा, भारी आहे हा साळसूतपणा. हे बघा स्नेहलता ताई, हे आमच्या घरातील प्रकरण आहे. त्यामुळे कृपया समजून घ्या. तुम्ही या आता. अहो, मी पण तुमच्याच घरातली आहे आणि तुमच्या या मुलीच्या प्रतापाचे चटके आम्हालाही सोसावे लागणार आहेत बरं का? काकू बास. खूप बोललात तुम्ही. आणि कोण घरचं आहे आणि कोण बाहेरचं आहे ना, हे तुम्ही अनेकदा सिद्ध केलंय तुमच्याच वागण्यातून.
तुम्ही आम्हाला वेगळं सांगू नका. आणि कसं आहे ना, या अशा प्रसंगी ना घरचे टोमणे मारत नाही, आधार देतात. पण तुम्हाला ते नाही कळणार, कारण तुमच्या संस्कारात ते बसत नाही ना. आणि हाच फरक आहे तुमच्या आणि आमच्या संस्कारातला. पण तुम्हाला ते नाही कळणार. तुम्ही प्लीज जा. ए दीपिका, तोंड सांभाळून बोल. तू कोणापुढे बोलतेस याची कल्पना आहे का तुला? ओ देशपांडे मास्तर, बघा ना तुमची मुलगी कशी बोलते. तुम्ही तरी सांगा तिला. ठीक आहे, मला काय बाई, मी जाते. मी समजूत घालायला आले होते ना, पण मला काय पडलंय, जाऊ दे तिकडे. तुम्ही सांभाळा या चौचाल मुलींची लफडी. चल कशाला का, चल आई चल. आई 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 नाही, मी नाही येऊ शकत आता. माझी तर गरज आहे. गरज सासरी पण आहे. चल थोडा. ती म्हणते ना तिला नाही यायचं, मग का जबरदस्ती करताय? माझी सून आहे, मी काही करेन. तू कोण मध्ये बोलणारी? घ्या, परत एकदा संस्कार दाखवलेत तुम्ही तुमचे. माझी सून आहे, मी तिला काहीही करेन, तिच्या माहेरच्यांकडून वाटेल तसे पैसे काढेन. एवढंच करणार तुम्ही? एवढंच सुचतं तुम्हाला? तुम्ही ना प्लीज जा, निघा इथून प्लीज. जाते मी आता. एवढा अपमान झाल्यानंतर कोण थांबेल इथं? निघताय ना? हा, निघते. मोठ्या संस्काराच्या शिकवण्या देतात सगळ्या जगाला, पण स्वतःच्या मुलीची लपडी मात्र दाबून ठेवतात. पण कितीही दाबून ठेवली ना, ही लपडी लपून नाही राहणार. सगळ्या जगाला कळेल तुमचा दांभिकपणा. छी तू होईल सगळ्यांची, तेव्हा कळेल तुम्हाला. तेव्हा माझ्या अपमानाची शिक्षा मिळेल तुम्हाला, शिक्षा. वाटोळ होईल तुमच्या इज्जतीचं. काय हो, कशाला ओरडताय एवढे? काय झालं काय? अहो, ही देशपांडेची मधली मुलगी सानिका पळून जाऊन मौवाल्याशी लग्न केलं. आणि मी समजवायला गेले, मदत करायला गेले, तर मलाच घरातनं हाकलली की. पण कितीही लपवावं, ही लपडी चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही. काय हो, खरं सांगता की काय? तर मी कशाला खोटं बोलते? माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने ऐकलं सुद्धा हे सानिकाचं पाप. अहो घ्या, म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाव वाकून. अहो सकाळी माझ्या मुलाला हे मास्तर संस्काराचे धडे देत होते. अहो आमची लाज काढली त्यांनी सगळी. आणि यांची मुलगी, यांची स्वतःची मुलगी यांच्या आबरूचे दिंडवडे काढत त्या मावाल्या बरोबर गावभर फिरते. त्याचं काय करायचं? हे नाही तर काय. अहो मी पण हेच म्हणत होते. लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. लोकांना अकला शिकवायच्या, स्वतःच्या घरात जरा डोकावून बघायचं ना, म्हणजे कळेल. सगळी लाज कोवळून प्याले तो ही देशपांडे मंडळी. खबर पक्की आहे ना? नाहीतर अहो मी कशाला खोटं बोलतेय? थांबा, हा बघा फोटो. या बघा. अहो बघा, लग्नाचा फोटो आहे, लग्नाचा. सगळी लाज विकून पेली पोरीनी. बाप मोठ्या बडाया करतो ना, पण बापाच्या नाकावर टिचून धंदे केले पोरीनी. हाच आहे का तो मुलगा? अगदी मावाली वाटतोय. हो ना. तो वाटतोय म्हणजे काय, तो मौवालीच आहे असं देशपांडे मास्तर स्वतःच म्हणाले. फोटो द्या इकडे. ही तर सुरुवात आहे देशपांडे मास्तर. आता तर तुम्ही स्नेहलताच्या पंजात आलात. आता बघा कशी नाचवते तुम्हाला मी. मोतीचूरचे लाडू आहेत फ्रेश? हो है ना. हाँ, 2 किलो द्या. अरे दीदी आप बहुत दिन बाद आना हुआ. इतने सारे लड्डू लेके जा रहे हैं. घर में कुछ शादी वादी है क्या? अगदी बरोबर ओळखलं. इंद्राच्या लग्नाची बोलणी करायला चालले. अरे वाह, शादी इंदिरा भाई का? इंदिरा भाई?
मतबल वो आपके मराठी में क्या कहते हैं, इंदिरा भाऊ। इंदिरा भाऊ, ये बात सुन के ना हमको बहुत खुशी हुआ है। एक काम कीजिए, आप आधा किलो लड्डू हमारी तरफ से लेके जाइए। थँक्यू। किती झाले? 620 रुपए हुआ। ठीक. धन्यवाद। एकदा म्हण ना, सगळं खोट आहे. गप्प नको बसूस. बाबा म्हणाले ना तसं एकदा म्हण की दीपू जे काही सांगते ना ते सगळं खोट आहे. म्हण, एकदा म्हण. ताई, एकदा म्हण हे सगळं खोट आहे. इकडे बघ, माझ्याकडे बघ आणि म्हण हे सगळं खोटं आहे. तुला असं गप्प बसून नाही चालणार. तुझं हे गप्प बसून जीव घेतोय आमचा, कळतंय का तुला? चला बोल, 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 बोल. झालंय सगळं खोट. हो, हो, केलंय मी लग्न. कार्तिकशी केलंय मी लग्न. मी बायको आहे कार्तिकची. आणि आता तुम्हाला सगळ्यांना तो कितीही नाही आवडला ना तरी आता तो माझा नवरा आहे. बस.